मित्रांनो, शुभविवाह या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. ॲडव्होकेट भानुशाली म्हणत असतात, मिस्टर आकाश महाजन, त्या दिवशी नक्की काय घडलं होतं ते शांतपणे आणि सविस्तरपणे न घाबरता कोर्टामध्ये सांगा. परंतु आकाश हा खूपच घाबरतो. तो भूमीची वाट पाहत असतो, तर बाकी सर्वजण आकाशला आधार देत असतात. तेव्हा ॲडव्होकेट भानुशाली म्हणतात, मिस्टर आकाश महाजन, तुम्हाला बोलावं लागेल. तुमच्या सायकल राणीसाठी तुम्हाला बोलावंच लागेल. तेव्हा आकाश लगेच डोळे झाकून घेतो. तेव्हा भूमीचे बोलणे आकाशला आठवत असतात की कोर्टामध्ये काळे कोटवाले काका तुला काही प्रश्न विचारतील. तुला त्याची न घाबरता खरीखुरी उत्तरे द्यायची आहे आणि जर तुला कसली भीती वाटलीच तर डोळे झाकायचे आणि आपल्या आवडत्या गोष्टीचा विचार करायचा. तर आता आकाशमध्ये थोडी हिंमत आलेली असते. तेव्हा आकाश कोर्टामध्ये सांगू लागतो की त्या दिवशी ऑफिसमध्ये माझ्या केबिनमध्ये मी ड्रॉइंग काढत बसलो होतो. त्याच वेळेला सोनल तिथे आली. तिला माझं ड्रॉइंग खूप आवडलं. त्यानंतर अचानक पाण्यावरून पाय घसरून ती खाली पडली. मी तिला हेल्पसाठी हात देत होतो, कारण ती पडल्यामुळे तिच्या पायाला खूप बाऊ झाला होता ना, म्हणून मी तिला उठवायला गेलो तर अचानक तिने मला स्वतःकडे खेचून घेतलं. आणि मग मी जेव्हा तिच्या अंगावर खाली पडलो तर ती जोरजोरात ओरडायला लागली. तर आकाशचे ते बोलणे ऐकून सर्वांना मोठा धक्काच बसतो. तेव्हा सोनलचे वकील ॲडव्होकेट भिंडे म्हणतात की आत्ताच मिस्टर आकाश महाजन यांनी जो काही वृत्तांत आपल्यासमोर कथन केला, त्यावरून ते एक निष्पाप, इनोसंट आणि दुसऱ्यांच्या मदतीला धावून जाणारे मित्र असं चित्र आपल्या सर्वांसमोर उभं राहिलं. परंतु तसं काहीच नाही. ते एक नंबरचे खोटारडे आहेत. त्यावर ॲडव्होकेट भानुशाली म्हणतात की मिस्टर आकाश महाजन खरोखरच इनोसंट आहेत. हे आम्ही कोर्टासमोर सिद्ध करून दाखवलं तर? त्यावर ॲडव्होकेट भिंडे म्हणतात, ठीक आहे, मला ते आवडेलच. तेव्हा ॲडव्होकेट भानुशाली म्हणत असतात, जज साहेब, मिस्टर आकाश महाजन खरोखरच इनोसंट आहेत आणि ते जे काही सांगत आहेत ते 100% खरं आहे. हे सिद्ध करण्यासाठी मला कोर्टामध्ये एक साक्षीदार उभा करायचा आहे आणि मिस्टर आकाश महाजन यांची पत्नी भूमी महाजन तो साक्षीदार इथे कोर्टामध्ये घेऊन येत आहेत. त्यावर जज साहेब म्हणतात की परमिशन ग्रँटेड. तर आता सर्वजण भूमीची वाट पाहत असतात. ॲडव्होकेट भानुशाली म्हणतात की त्या येतच असतील. मी कोर्टाला अशी विनंती करतो की आपण थोड्या वेळासाठी त्यांची वाट पाहूयात. तेव्हा ॲडव्होकेट भिंडे मध्येच म्हणतात की जज साहेब, ॲडव्होकेट भानुशाली कोर्टाचा वेळ फुकट वाया घालवत आहेत. तर आता जज साहेबसुद्धा भिंडेला म्हणतात की तुम्ही शांत व्हा, कारण चुकीच्या माणसाला शिक्षा होऊन जर त्याचं आयुष्य बर्बाद होत असेल तर हे कोर्ट थोड्या वेळासाठी वाट पाहायला तयार आहे, कारण न्याय महत्त्वाचा आहे, वेळ नाही. आणि ते ऐकून सर्वजण खुश होतात. तर जज साहेब म्हणत असतात की मिसेस भूमी महाजन यांची आपण 15 मिनिटांसाठी वाट पाहूयात. त्यापेक्षा जास्त वेळ या कोर्टाला थांबता येणार नाही. तर इकडे काही लोक भूमीला रस्त्यावर बेशुद्ध पडलेलं पाहतात आणि तिच्या तोंडावर पाणी मारत तिला शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न करत असतात. तर इकडे ॲडव्होकेट भिंडे म्हणतात की ॲडव्होकेट भानुशाली कितीही दावा करत असले ना, तरीही प्रत्यक्षदर्शी पुरावे हे आकाश महाजन यांच्या विरोधातच आहे. त्या दिवशी ऑफिसमध्ये सोनल बाबतीत जी काही दुर्भाग्यपूर्ण घटना घडली ती ऑफिसमधील प्रत्येक स्टाफने पाहिली आहे. आता त्यातील एकेकाला मला विटनेस बॉक्समध्ये उभं करण्याची परवानगी द्यावी. त्यावर जज म्हणतात, परमिशन ग्रँटेड. तर आता भिंडे एका माणसाला विटनेस बॉक्समध्ये उभा करतात आणि विचारतात की त्या दिवशी तुम्ही आकाश महाजन यांच्या केबिनमध्ये का गेला होतात? तुमचं काही काम होतं का? त्यावर तो व्यक्ती सांगत असतो की अचानक मला सोनल मॅडमचा वाचवा वाचवा असा आवाज ऐकू आला. मग हातातील सर्व कामे सोडून मी केबिनकडे पळत गेलो. तेव्हा ॲडव्होकेट भिंडे विचारतात की मग तिथे केबिनमध्ये तुम्हाला समोर काय दिसलं? त्यावर तो व्यक्ती सांगतो की केबिनमध्ये सोनल मॅडम खाली पडल्या होत्या, तर आकाश महाजन त्यांच्या अंगावर होते. आणि ते ऐकून सर्वांना धक्का बसतो. त्यानंतर ॲडव्होकेट भिंडे ऑफिसमधील एकेका स्टाफला विटनेस बॉक्समध्ये उभं करतात आणि त्यांना उलटसुलट प्रश्न विचारत असतात. तेव्हा रागिनीने दिलेल्या धमकीमुळे सर्वजण आकाशच्या विरोधात बोलत असतात. ते पाहून सर्वजण खूप टेन्शनमध्ये आलेले असतात. तर ॲडव्होकेट भिंडे म्हणत असतात की जज साहेब, ऑफिसमधील प्रत्येक स्टाफची साक्ष तुम्ही ऐकली आहे आणि ऑफिसमधील CCTV फुटेजसुद्धा तुमच्यासमोर या अगोदरच सादर करण्यात आलं होतं. यावरून हेच सिद्ध होतं की त्या दिवशी ऑफिसमध्ये मिस्टर आकाश महाजन यांनी सोनम नाईक यांच्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. मी कोर्टाला अशी विनंती करतो की आकाश महाजन यांना कठोरात कठोर शिक्षा देण्यात यावी,
कारण आता डिफेन्सकडे त्यांच्या अशिलाला निर्दोष सिद्ध करण्यासाठी कुठलाही ठोस पुरावा नाही. 15 मिनिटं होऊन गेले तरीही मिसेस भूमी महाजन कोर्टामध्ये त्यांच्या कथित साक्षीदाराला घेऊन पोचलेल्या नाहीत आणि त्यामुळेच ॲडव्होकेट भानुशाली यांची बोलती पूर्णपणे बंद झाली आहे. मुळात साक्षीदार असेल तरच त्याला कोर्टामध्ये हजर केलं जाईल ना. मिस भूमी या कोर्टामध्ये येणार नाही कारण मिस्टर महाजन यांनी जे काही कृत्य केलं ना याची त्यांनासुद्धा लाज वाटते. कारण आपल्या नवऱ्यावर इतके गंभीर आरोप झालेले असताना त्या वेळेवर कोर्टामध्ये का आल्या नाही याचा अर्थ एकच होतो, मिसेस भूमी महाजन या पळून गेल्या आहेत आणि त्या कोर्टामध्ये कधीच येणार नाही. परंतु मित्रांनो, त्याच वेळेला भूमी तिथे येत म्हणते की मी आले आहे. तेव्हा भूमीला सुखरूपपणे कोर्टामध्ये आलेलं पाहून रागिनी आणि अभिच्या पायाखालची जमीनच हादरते. तर आकाश खुश होत मोठ्याने ओढून म्हणत असतो की माझी सायकल राणी आली. तेव्हा भूमीने तिच्यासोबत साक्षीदार म्हणून एका छोट्या मुलाला सुद्धा आणलेलं असतं आणि ते पाहून ॲडव्होकेट भानुशाली खुश होतात. सर्वजण विचार करत असतात की हे नक्की काय चालू आहे. आकाश मोठ्यानेच ओढून विचारतो, ए सायकल राणी, तुला एवढा मोठा भाऊ कसा झाला? तू ठीक तर आहेस ना? म्हणून आकाश भूमीजवळ जाऊ लागतो. परंतु भूमी आकाशला अडवत सांगते की आता मी ठीक आहे. त्यानंतर भूमी कोर्टाची उशीर झाला म्हणून माफी मागते आणि मला तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे असं म्हणते. त्यावर जज साहेब सांगतात की तुम्हाला जे काही बोलायचं आहे ते विटनेस बॉक्समध्ये येऊन बोला. तर आता भूमी लगेच विटनेस बॉक्समध्ये येऊन उभी राहते आणि सांगू लागते की मी वेळेवर कोर्टामध्ये पोचणारच होते, परंतु जेव्हा मी या मुलाला म्हणजेच प्रथमेशला आणण्यासाठी त्याच्या घरी जात होते तेव्हा काही गुंडांनी माझ्यावर हल्ला केला. ते ऐकून सर्वांना मोठा धक्काच बसतो. तर भूमी पुढे सांगते, जेव्हा मी शुद्धीवर आले तेव्हा तेथील एका सज्जन माणसाने मला प्रथमेशच्या घरी सोडलं. तर लगेच ॲडव्होकेट भानुशाली म्हणतात की मिसेस भूमी महाजन यांना नवऱ्याची लाज वाटून त्या पळून गेल्या असं ॲडव्होकेट भिंडे यांना वाटत होतं ना. परंतु प्रत्येक व्यक्तीच्या तुमच्या अशिलासारखे 2 चेहरे नसतात. भूमी महाजन यांचा एकच चेहरा आहे. ते ऐकून ॲडव्होकेट भिंडेचा चेहराच पडतो. त्यावर ॲडव्होकेट भानुशाली सांगतात की भूमी महाजन यांच्यावर जो काही हल्ला झाला त्यावरून हेच सिद्ध होतं की त्या वेळेवर कोर्टामध्ये पोचल्या जाऊ नये म्हणून हे कोणीतरी मुद्दाम केलंय. आणि मिस भूमी महाजन जर कोर्टामध्ये वेळेवर पोचल्या नाही तर कुणाचा फायदा आहे हे तुम्हाला वेगळं सांगायची गरज नाही. तर इकडे रागिनी अभिवर तुझ्या माणसांनी पुन्हा माती खाल्ली, आता पुढे काय होणार काय माहिती म्हणून खूपच भडकते. तेव्हा ॲडव्होकेट भानुशाली आमचा साक्षीदार म्हणजेच हा 10 वर्षांचा प्रथमेश असल्याचं जज साहेबांना सांगत असतात. परंतु ॲडव्होकेट भिंडे मध्येच म्हणतात की कोणताही साक्षीदार कोर्टात आणण्याच्या अगोदर कोर्टाची परवानगी घ्यावी लागते आणि दोन्हीही टीमला त्या साक्षीदाराचं नाव माहिती असायला हवं. परंतु माझ्या लिस्टमध्ये या प्रथमेशचं नाव नाही. त्यावर ॲडव्होकेट भानुशाली सांगतात की मुळात हा खूप मायनर साक्षीदार आहे. मला याच्या वागण्यातून फक्त एवढंच सिद्ध करून दाखवायचं की आकाश महाजन हे निष्पाप आणि इनोसंट आहेत आणि त्यासाठी मी कोर्टाची परवानगीसुद्धा घेतली आहे. त्यानंतर ॲडव्होकेट भानुशाली जज साहेबांना एक पेनड्राईव्ह देतात ज्यामध्ये त्यांनी तो CCTV फुटेज फक्त एडिट केलेला असतो, त्यामध्ये कुठल्याही प्रकारचा बदल केलेला नसतो. आता मी फक्त त्याच्यामध्ये आवश्यक असलेला भाग ठेवला आहे आणि अनावश्यक भाग काढून टाकलेला आहे. मी कोर्टाला विनंती करतो की ते CCTV फुटेज मी सांगेल त्याप्रमाणे त्यांनी प्ले करावं. तेव्हा ॲडव्होकेट भूमीला कस्टडीमधून बाहेर येण्यासाठी सांगतात आणि प्रथमेशला समोर बोलावतात. भूमी खाली उतरत असताना अचानक ती पाण्यावरून पाय घसरून खाली कोसळते. तर आकाश मोठ्यानेच सायकल राणी असं ओरडतो. तर ॲडव्होकेट भानुशाली आकाशला अडवतात. तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत की आकाशने सोनलला मदत करण्यासाठी जे जे काही केलं ते सेम हा प्रथमेश हा भूमीला मदत करण्यासाठी करत असतो आणि यावरून हे सिद्ध होतं की आकाश फक्त सोनलला मदत करत होता, बाकी त्याने अत्याचार केलेला नाही. तर मित्रांनो, पुढील भागांच्या अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा.